नमस्कार, मी डॉल्फिनवाला या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही माझ्या मागे पाहू शकता, आज आपण बीचवरती आलोय. आज आपण ग्वागरमधील बागेतल्या बीचवरती आलोय. हे बाग बीच बोलतात त्याला. तुम्ही माझ्या मागे पाहू शकता की आता समुद्र आहे आणि पावसाळा असल्यामुळे लाटा पण भरपूर खवळल्यात. त्यामुळे आपण एकदम लाटांच्या जवळ जायचं नाही, त्या साईडला राहायचंय. आलो होतो ग्वागरला, तर बोललो तुम्हाला सुद्धा दाखवतो ग्वागरमधील बाग बीच कसा आहे. तर तुम्ही माझ्या मागे पाहू शकता, पूर्ण अरबी समुद्र आहे. ह्या साईडला डोंगर बघा, किती सुंदर डोंगर आहे आणि ह्या साईडला खडक आहे. एकदम भारी, एकदम म्हणजे जसं मूवी मध्ये दाखवतात तशा पद्धतीचा स्पॉट आहे. तुम्हाला अजून एक दाखवतो स्पॉट, माझ्या समोरच आहे. तिथे नारळाची झाडं लावलेली आहेत, पाहू शकता. एकदम भारी स्पॉट आहे. ते पहा, नारळाची झाडं आहेत. थोडं जवळ जाऊया आणि ती सुद्धा मी तुम्हाला नारळाची झाडं दाखवतो. तर असं मी ग्वागरला येत असतो अधूनमधून, तेव्हा इकड तिकडच्या शूट करत असतो. म्हणजे तुम्हाला दाखवतो मी कोकणात राहून कुठे कुठे फिरतो. म्हणजे जे आमच्या रेग्युलर लाईफमध्ये जे चालू असतं ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील माझ्या, की डेली लाईफमध्ये मी काय करतो, कुठे कुठे जातो, काय काय ॲक्टिव्हिटीज करतो, तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जेणेकरून मी काही नवीन करत असेल कोकणात किंवा तुम्हाला नवीन काही पाहायचं असेल तर तुम्हाला लगेच बघता येईल. तर आता मी तुम्हाला तो व्ह्यू दाखवतो. आपण जवळ चाललो नारळांच्या. तर तुम्ही आता पाहू शकता, हे पहा, एकदम जबरदस्त व्ह्यू आहे. तुम्ही पाहू शकता, हवा खूप जोरात सुटले पावसाळा असल्यामुळे. त्या साईडनी पावसाचे ढग येत आहेत, पाहू शकता. सुंदर आहे एकदम नजारा. तर पावसाळा असल्यामुळे समुद्र खवळला आहे, पण ज्यावेळी शांत असतो समुद्र, म्हणजे पावसाळा नसतो त्यावेळी पूर्ण समुद्र हा शांत असतो. त्यावेळी पर्यटक येतात, पोहायला वगैरे जातात. पण आता कोणी आलं तर पोहायला जाण्याची अजिबात हिंमत करू नका, कारण समुद्र भरपूर खवळला आहे, उधाण वगैरे आहे आणि पाण्याला भरपूर करंट आहे. तर कुणी पाण्याच्या जवळ जायचा प्रयत्न करू नका. तर इथे एक आल्यावरती एक खास गोष्ट म्हणजे आपल्याला शंख देखील भरपूर मोठ्या प्रमाणात इथे पाहायला मिळतात. चला तर मग आता ते दिसतात का बघूया. जर का भेटले तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवतो. तर तुम्ही माझ्या मागे पाहू शकता किती मोठ्या प्रमाणात लाटा येत आहेत. हा जो खडक आहे, इथून पुढे पुढे आपल्याला शंख मिळायचे. गेल्या वर्षी मी इथूनच भरपूर शंख नेले होते, ते आता सुद्धा घरी आहेत. पण आता त्या ठिकाणी वाळू आले, त्यामुळे शंख गायब झालेत. मला वाटतं तिथे मातीमध्ये गेले असतील त्या वाळूमध्ये. तर पाहू शकता, शंख तर आपल्याला मिळत नाहीत. तर मी तुम्हाला बाकीचा व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न करतो. जर का तुम्ही ग्वागरला फिरायला यायचा प्लॅन करत असाल तर पावसाळ्यानंतर नक्की येऊ शकता इथे. आता पावसाळा असल्यामुळे किनाऱ्याला कचरा वगैरे भरपूर लागलाय. समुद्रातून मोठ्या प्रमाणातून कचरा वाहत येतो आणि किनाऱ्याला लागतो. तर पाहू शकता तुम्ही, माझ्या मागे तुम्हाला कचरा सुद्धा दिसेल. तर तुम्हाला आणखीन एक गोष्ट दाखवतो, ती आम्ही लहानपणी गोळा करायला जायचो खास कचऱ्यामध्ये. तर मला इथे दिसली होती ती गोष्ट. तर बघूया मिळते का. हा, तर दिसले, हा बॉल. तर आम्ही लहानपणी खूप बॉल जमवायचो. ज्यावेळी कचरा आमच्या साईडला सुद्धा कचरा वाहत यायचा, त्यावेळी असले बॉल आहेत ना आम्ही भरपूर जमवायचो, कारण फुकट भेटायचे. वाहत आल्यावर काय सगळीच गोष्ट फुकट भेटते. तर भरपूर जमवायचो जमवायचो. त्यानंतर एकदा खेळायला सुरुवात झाली, पाऊस वगैरे कमी झाला की आम्ही खेळायला जायचो. तर असे बॉल आता हा मी घेऊनच जाणार आहे घरी. तर आता पण मी जमवतो, जेणेकरून नंतर कधी लहान मुलांना वगैरे खेळायला येतो गावात. पोरं आली बॉल पाहिजे बोलली की पिशवी द्यायची डायरेक्ट हातात, म्हणजे ते पण खुश होतात. तर आता तुम्हाला मी ह्या साईडचा भाग तर दाखवलाय. आता मी तुम्हाला दुसऱ्या साईडचा व्ह्यू दाखवतो. तिकडे ग्वागरची मेन चौपाटी आहे, तिथे मोठ्या प्रमाणात पर्यटक राहतात मेन स्पॉट वरती. तर तुम्हाला तिकडचा सुद्धा व्ह्यू दाखवतो. त्या साईडला दिसतोय तो पूर्ण ग्वागरचा बीच आहे. हा सुद्धा ग्वागर मध्येच आहे, पण हा बाग बीच बोलतात त्याला. आणि तिकडचा वरचा पाठ, खालचा पाठ, ही सर्व गावं आहेत. तुम्ही पाहू शकता, एकदम अथांग समुद्र आहे आणि अथांग चौपाटी आहे ही. तर आता चालता चालता आपल्याला एक गोष्ट दिसले, ती मी तुम्हाला दाखवतो. तर हे जे आहे, ती माकुल असते म्हणजे स्क्विड. तिचा पाठीवरचा भाग आहे तो कडक असतो, बाकी तिला कुठे हाड वगैरे नसतो. तर तो जे असे वाहत येतात ते इथे किनाऱ्याला लागतात. आता दुसरा एक दिसलाय, तो सुद्धा दाखवतो. हे बघा, असे भरपूर आहेत. तुम्हाला छोटे आता दाखवतो.
हा मग छोटा आहे. चला तर मग पुढे पुढे जाऊया. तर आता तुम्ही पाहू शकता मगाशी आपण त्या टोकावरती होतो तिकडे, आता आपण चालत चालत तिकडे आलोय. चला तर पुढे पुढे चालत चालत जाऊया. हवा पण खूप गार लागते, त्यामुळे चालायला काही वाटत नाही, मजा येते. माझा मित्र आहे, त्याला घेऊन आलोय मी सोबत. तर एन्जॉय करा. चालतंय बघा, त्याच्यामध्ये वाघरचं बीच आहे. बघा चालता आता एक वाघरची खासियत म्हणजे कासव, कासव महोत्सव होतो त्यातले एक कासव दिसले. तर ते किनाऱ्याला आले, जिवंत आहे एकदम, पण तिचा एक जो पंख असतो पोहण्यासाठी तो तुटलेला आहे असं मला दिसतंय. जरा जवळून दाखवतो तुम्हाला ती आता पाण्याच्या फ्लो सोबत जाईल वाहून, पण तुम्हाला जवळून दाखवतो. आपल्याला कासव दिसले, पाहू शकता. ते एका हातचा जो पंख असतो तो तुटलाय, जिवंत आहे कासव. तर मला काय वाटत नाही की जाऊ शकते तिथपर्यंत, तर आपण तिला सोडायचंय नेऊन. चला तर मग आता मी त्या कासवाला पाण्यामध्ये परत एकदा सोडतो. मी पुढे मी कासवाला पाण्यामध्ये सोडणार आहे. तुम्ही पाहू शकता आपल्याला कासव एक दिसली होती, तिला एक पाय नव्हता. तर हे आपल्या मागे काका आहेत, त्यांनी सुद्धा सोडण्याचा प्रयत्न केला. आपण 6 वाजता आलो, त्यांनी 4 वाजता वाजल्यापासून त्याला प्रयत्न केला, पण ते असे सांगतात की सोडली की परत किनाऱ्याला येते, कारण तिला एक पाय नाही आहे त्यामुळे. तर आता आपण पुन्हा एकदा तिला सोडलेलं आहे, तर पाहूया जाते काय. तिच्या नशिबात असेल तर जाईल ती. मला वाटते बहुतेक ती गेली आहेत. काका आपल्याला सांगतील नंतर कधी भेटले की. चला तर मग आपल्याला आता उशीर होतोय, पाऊस पण येण्यासारखं वाटतं. तर मी आता मागे वळून पाहिलं तर ती कासव मला वाटतं खोल समुद्रात गेले, आणि ती पुढच्या वर्षी पुन्हा एकदा ग्वागरला अंडी घालण्यासाठी येईल आणि तिच्या पिल्लांना ग्वागरमध्ये जन्म देईल. तर असेच आपण होप्स ठेवूया. आज आपण असंच आलो होतो ग्वागरला फिरायला, तर कासवाला सुद्धा आपण जीवदान दिलेलं आहे. जर का आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मी डॉल्फिनवाला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.